सर माझा दिवसभर कम्प्युटरवर जॉब असतो, तर मग माझं 8-9 तास बसणं होतं आणि घरी गेली की पाठ डायरेक्ट असं वाटतं की झोपून घ्यावं. हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे यंगस्टर मध्ये आणि ह्याला आपण मेकॅनिकल बॅक पेन म्हणतो. मेकॅनिकल बॅक पेन बेसिकली काय होतं की हा यंगस्टर मध्ये ज्यांचं डेस्कटॉप जॉब आहे त्यांच्यामध्ये हा आपल्याला दिसतो आणि त्याचं कारण म्हणजे आपण कशा पद्धतीने बसतो किंवा काम करतो त्याच्याशी हा निगडीत आहे. ह्याला अर्गोनॉमिक्स आपण म्हणतो. यामध्ये आपल्याला काय करायचंय की आपण जेव्हा पण डेस्कवरती बसतो तेव्हा आपली चेअरची हाईट ऍडजस्टेबल ठेवायची, म्हणजे अशा पद्धतीने ठेवायची की आपले जे फोर आर्म्स आहेत ते पॅरलल राहतील डेस्कला, आपल्या एल्बोजला सपोर्ट पाहिजे, त्याचबरोबर आपली बॅक जी आहे ती पूर्ण चेअरला रेस्टिंग पाहिजे आणि डेस्क आणि चेअर मधला जो डिस्टन्स आहे तो मिनिमम ठेवायचा आणि त्याचबरोबर आपला जो स्क्रीन आहे कम्प्युटरचा त्याची लेवल आणि आपल्या आयची लेवल ही ऑलमोस्ट पॅरलल असली पाहिजे. हे केल्याने काय होईल की बॅक पेन आणि नेक पेन आपण टाळू शकतो आणि जे आपल्याला फ्युचरमध्ये येणारे स्पॉन्डिलायटिस, डिस्क प्रॉब्लेम आणि सर्जरी हे पूर्णपणे टाळू शकतो. त्याचबरोबर जेव्हा पण आपण 15 ते 20 मिनिटं एका ठिकाणी बसतो तर एक 15 ते 20 सेकंदाचा ब्रेक घ्यायचा आणि पुन्हा आपल्या कामाला लागायचं, जेणेकरून फ्युचर मधले जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण 100% टाळू शकतो. आणि हे ज्या काही गोष्टी मी तुला सांगितल्या त्या तू जर पाळल्या तर निश्चितच तुझं बॅक पेन आणि नेक पेन कमी होऊन जाईल. थँक्यू सर.